उन्हाळा आला की शरीर साथ देणं बंद करतं. अंगात जळजळ, थकवा, ॲसिडिटी. पण लोकांना माहीतच नाही यावरचा सोपा उपाय त्यांच्या किचनमध्येच आहे. चला तर मग पाहूया. टिप्स नंबर 1. टरबूज आणि खरबूज खा. या फळामध्ये 90% जास्त पाणी असतं, जे शरीराला नैसर्गिक थंडावा देतं. दररोज 1 वाटी टरबूज खाण्याची सवय लावा. टिप्स नंबर 2. गूळ आणि पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडा गूळ मिसळून प्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि पचन व्यवस्थित राहते. टिप्स नंबर 3. रोज ताक प्या. ताक म्हणजे उन्हाळ्यातील सर्व उत्तम पेय. जेवणानंतर 1 ग्लास ताक घेतल्याने पचन सुधारतं. त्यात थोडे जिरेपूड आणि मीठ टाका. यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो आणि उष्णता कमी होते. टिप्स नंबर 4. नारळ पाणी घ्या. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे. ते शरीराला हायड्रेट ठेवतं. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही आणि शरीर थंड राहतं. टिप्स नंबर 5. लिंबू पाणी प्या. पाण्यात लिंबू आणि थोडा मध मिसळून प्या. यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. टिप्स नंबर 6. काकडीचा वापर वाढवा. काकडी म्हणजे नैसर्गिक कूलर आहे. यामध्ये भरपूर पाणी असतं, जे शरीराला थंड ठेवतं. दररोज सॅलडमध्ये काकडी खा किंवा काकडीचा रस प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि उष्णता कमी होईल. टिप्स नंबर 7. थंडावा देणारे फळ खा. काकडी, टरबूज आणि खरबूज यासारखी फळे आहारात घ्या. ही फळ शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंड ठेवतात. टिप्स नंबर 8. गुलकंद दूध घ्या. रात्री झोपण्यापूर्वी दुधात 1 चमचा गुलकंद टाकून प्या. यामुळे पोटातील जळजळ कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो. टिप्स नंबर 9. घरगुती लिंबू सरबत प्या. साखर आणि मीठ टाकून तयार केलेलं लिंबू सरबत प्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात आणि थकवा कमी होतो. टिप्स नंबर 10. पुदिना वापर करा. पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचं पाणी घ्या. पुदिना शरीराला थंडावा देतो आणि डोकेदुखी कमी करतो. टिप्स नंबर 11. कोरपडीचा रस घ्या. कोरपडीचा रस नियमित घेतल्याने पचन सुधारतं आणि शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. टिप्स नंबर 12. हळदीचं दूध प्या. रात्री दुधात हळद टाकून प्या. यामुळे शरीर आतून शांत होतं. त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. टिप्स नंबर 13. साबुदाणा भाताची पेज खावा. साबुदाणा किंवा भाताची पेज खाल्ल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि घामामुळे होणारी कमजोरी कमी होते. टिप्स नंबर 14. हलका आहार घ्या. मूग डाळ, खिचडीसारखा हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. यामुळे पचनावर ताण येत नाही आणि शरीर थंड राहते. टिप्स नंबर 15. धण्याचं पाणी प्या. धने पाण्यात उकळून ते थंड करून प्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि तोंडातील फोड कमी होतात.
टिप्स नंबर 16, कच्चा कांदा खावा. जेवणात कच्चा कांदा समाविष्ट करा. कांदा शरीराला थंड ठेवतो आणि उन्हाळ्यातील त्रास कमी करतो. टिप्स नंबर 17, भात आणि दही खा. दही शरीर थंड ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणात भात आणि दही जरूर घ्या. टिप्स नंबर 18, पायांना तूप लावा. रात्री झोपण्यापूर्वी पायांना तूप लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शांत झोप लागते. टिप्स नंबर 19, ज्वारी आणि बाजरी खावा. हे धान्य शरीराला थंड ठेवतात आणि पचनासाठीही खूप चांगले असतात. टिप्स नंबर 20, तिखट आणि मसालेदार अन्न कमी करा. उन्हाळ्यात जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीराची उष्णता वाढते. त्याऐवजी हलकं आणि पचायला सोपं अन्न खावे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण वारंवार उन्हाळी लागतात का? तर जाणून घ्या उपाय. यावर टिप्स नंबर 1, यावर मुख्य उपाय म्हणजे भरपूर पाणी प्यावे. उन्हाळ्यात खूप पाणी प्या. टिप्स नंबर 2, नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्यावे. टिप्स नंबर 3, नीरा प्यायल्याने फायदा होतो. टिप्स नंबर 4, आमसुलाचे पाणी, कोकम सरबत, जीच साखर घालून प्यावे. टिप्स नंबर 5, कैरीचे पने वेलदोडे घालून प्यावे. पुदिन्याचे पाने प्यावे. टिप नंबर 6, रोज 2 विलायच्या खाव्यात. टिप नंबर 7, शहाळाचे पाणी प्यावे. टिप नंबर 8, धने, जिरे, बडीशेप भिजवून कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व ते त्यात खडीसार घालून प्यावे. टिप नंबर 9, कलिंगडाचा रस प्यावा. टिप नंबर 10, नारळाच्या पानात धने व गूळ घालून प्यावे. टिप्स नंबर 11, एका बादलीत थंड पाणी भरून मग त्यात पाय सोडून बसा. टिप्स नंबर 12, खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायलाच त्रास जाणवत नाही, कमी होतो. शक्यतो करून मैत्रिणींनो, जास्त वेळ उन्हात राहणं टाळा आणि शरीराला हायड्रेटेड ठेवा. मित्रांनो, या छोट्या छोट्या किचन टिप्स वापरून तुम्ही उन्हाळ्यात शरीराची उगवणा सहज कमी करू शकता आणि स्वतःला निरोगी ठेवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.